राम राम भाईयो. आज जाणार आहे आपण हरिभक्तपरायण निलेश महाराजसाठी गाडी आणायले. तर आता आम्ही 4 जण चाललो आणि एक सिनेमॅटिकवाल्या माणसाला फोन लावला आम्ही ना, त्याला धानुऱ्यात घेऊ आम्ही. हा चष्म्यावाला दिसून राहिला तुम्हाला, हाच तो सिनेमॅटिकवाला माणूस आहे निखिल. गाडीच्या दुकानात जायच्या पहिले आम्ही सगळ्यात पहिले आलो गाडीला हार घ्यायसाठी शनिदेव फुल भंडारवर. त्याला म्हटलं एक मस्त हार द्या, गाडी घेणार आम्हाला. आणि हा आहे आमचा मस्तवाला हार पॅक करून त्यानं महाराजजवळ दिला. महाराज एकदम गुल हसू राहिले ते. महाराजनं पैसे दिले. आता हार घेऊन आम्ही चाललो सीधे गाडीच्या दुकानावर. हार घेऊन आम्ही पोहोचलो गाडीच्या दुकानात. गाडी कालच बुक करून ठेवली होती, म्हणून आज जास्त काही झांबल करायचं काम नव्हतं आम्हाला. दुकानदार भावानं फॉर्म भरणं लावले आणि त्याची फॉर्मॅलिटी करून राहिले. तेवढ्यात निखिल भाऊ त्याचे सिनेमॅटिकचं काम करून राहिले. मागच्या महिन्यात सचिन भाऊसाठी गाडी घ्यायला बी आम्ही याच दुकानात आलो होतो. सचिन भाऊ बी आमच्यासोबत होते. त्याला मोहीमवर जायचं होतं. निलेश महाराजनं बी फॉर्मवर सही केली आणि आम्हाला बी ते कळकळ पैसे मोजायचा व्हिडिओ काढला होता. पण निलू महाराजचा व्यवहार पुरा ऑनलाईन असल्या कारणानं QR कोड स्कॅन केला, साप्पकनी 1 लाख रुपयाची अमाऊंट टाकली आणि सेंड करून टाकली. अब आखिरकार वो समय आई गया ज्या टाइमाची वाट निलू महाराज काही वर्षापासून पाहून राहिले. तो टाइम म्हणजे लाल कपडा फेकायची. मग काय, आमचा मस्तवाला हार काढला आणि गाडीला लावून दिला. 1 2 साडे माळे 3 आणि महाराजनं साप्पकनी लाल कपडा मागं फेकला आणि चुटकी वाजून गाडी दाखवून टाकली. महाराज आमच्या गावातील उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. त्याला गाडीची फार आवश्यकता होतीच आणि त्याला ती गाडी आता होऊन गेली. गाडीवर बसून जवळच्या 2-4 माणसाला फोन लावून महाराजनं सांगून दिलं की आपण गाडी घेऊन टाकली. आता या गाडीची भाजी आता शनिवारी आखाड्यात होऊन जाईल. अशा प्रकारे सगळं कामं झाल्यावर जाता जाता सचिन भाऊला रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं. सचिन भाऊ दरवर्षी धारा तीर्थयात्रा मोहीमवर जात असतात. या वर्षीच्या मोहीमची माहिती या पत्रकात आहे. पत्रक पाऊस करून वाचून घ्या. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.